नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन येत आहोत. याच्यामध्ये आपण मिक्स टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. विविध एक्झाम मध्ये जे आयोगाने विचारलेले क्वेश्चन आहेत ते आपण त्याची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ते क्वेश्चन आपल्याला वेगवेगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये फायद्याचे ठरणार आहेत. तर आपण ते रोज सॉल्व्ह करणार आहे. तर तुम्ही 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये हे लेक्चर अवश्य पहा. ठीक आहे, आपण पहिला क्वेश्चन बघणार आहोत. बघा, तर पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, तर्कपूर्ण आणि अर्थपूर्ण मांडणी करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तिथं त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा, तर वर्ल्ड, इंडिया, आग्रा, एशिया आणि ताजमहल असं म्हटलेलं आहे. बघा, याच्यावरून तुम्हाला काही गोष्टी कळल्या असेल की ताजमहल, इंडिया, आग्रा म्हणजे हे एकामेकांमध्ये असलेल्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला त्याची मांडणी करून घ्यायची. पहिल्यांदा आपण काय लिहून घेऊया, तर ताजमहल. ठीक आहे, ताजमहल. तर ताजमहल कुठे येते बघा, तर ताजमहल नंतर काय सगळ्यात ताजमहल नंतर मोठी गोष्ट काय, तर आग्रा. आग्रा आग्रा कशामध्ये येते, तर आग्रा येते इंडियामध्ये. ठीक आहे, इंडिया कशामध्ये येत आहे, काय दिलं, इंडिया. इंडिया कशाचा पार्ट आहे, तर एशियाचा. एशिया, आणि एशिया कशाचा पार्ट आहे, तर वर्ल्डचा पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे कोण कशाचा पार्ट आहे हे आपल्याला इथे अर्थ लावायचा होता आणि तशी मांडणी करून घ्यायची होती. तर बघा आता ताजमहल कुठे दिलेलं होतं, तर 5 नंबरला. त्यानंतर आग्रा कुठे दिलाय, तर आग्रा दिलेला आहे 3 नंबरला. इंडिया कुठे दिलेला आहे बघा, तर इंडिया दिलेला आहे 2 नंबरला. एशिया कुठे दिलेला आहे, तर 4 नंबरला. आणि वर्ल्ड दिलेला आहे 1 नंबरला. तर बघा 5 3 2 4 1 हे आपल्याला ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय बघा, तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. 5 3 2 4 1 हे आपलं उत्तर येत आहे. फक्त कोण कशाचा पार्ट आहे हे आपल्याला अर्थपूर्ण मांडणी करायची होती. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत नॅशनल हे 8 लिहितात आणि इंडिया हे 6 लिहितात. त्या सांकेतिक भाषेत पीपल साठी कोणता सांकेतिक शब्द आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपण लिहून घेऊयात नॅशनल. नॅशनल हे कसं लिहितात, तर 8 लिहितात. पर त्यांनी काय म्हटलेलं आहे, इंडियन. इंडियन कसं लिहितात, तर 6 लिहितात. आणि पीपल कसं लिहितात, तर पीपल असं काय लिहितात ते त्यांनी विचारलेलं आहे. आपल्याला तो क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. तर बघा इथं काय लॉजिक लागेल बघा, तुम्हाला एक बघितलं तर एक ऑब्झर्वेशन लक्षात येईल. आपण हे यातले जे अल्फाबेट आहेत ते आपण अक्षर आहेत ते काउंट करून घेऊयात. तर किती येतील बघा, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तो जो शब्द दिलेला आहे त्यातले अक्षर तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. ते अक्षर जेवढी आहेत ती त्याची सांकेतिक भाषा असणार आहे. ठीक आहे, इंडियन मध्ये पण आपण तसंच करू. म्हणजे आपल्याला काय यायला पाहिजे, इथं 6 अक्षरही यायला पाहिजे ह्या शब्दामध्ये. बघा चेक करू, 1 2 3 4 5 6, म्हणजे हे लॉजिक बरोबर लागतंय. इथं आपल्याला काय करायचंय, शब्दामधली अक्षर मोजायची आहेत, ती आपली सांकेतिक भाषा असणार आहे. ठीक आहे, पीपल मध्ये पण आपण काय करूयात, अक्षर मोजून घेऊयात. 1 2 3 4 5 6, म्हणजे याची सांकेतिक भाषा कोणती असणार आहे, तर 6 हे आपलं उत्तर येणार आहे. ऑप्शन मध्ये 6 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या याच्यामध्ये काय येते, 6 येते. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 6 हे आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, ए बी सी डी ई आणि एफ या 6 विद्यार्थ्यांनी एका परीक्षेत वेगवेगळे गुण मिळवलेले आहे. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलंय, ए बी सी डी ई एफ ह्या 6 विद्यार्थ्यांनी काय म्हटलेलं आहे, तर वेगवेगळे गुण मिळवले आहेत. 3 विद्यार्थी ए पेक्षा अधिक गुण मिळवले आहे. 2 विद्यार्थ्यांनी ए आणि डी च्या दरम्यानचे गुण मिळवले. सी चे गुण हे ई च्या गुणापेक्षा अधिक आहेत, मात्र एफ च्या गुणापेक्षा कमी आहेत असं म्हटलेलं आहे. एका विद्यार्थ्याला बी पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. कोणाला तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण मिळालेले आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हाडा 2022च्या क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, त्यांनी जसं म्हटलंय तशी मांडणी करून घेऊयात. आधी आपण लिहून घ्या किती कोणते विद्यार्थी आहेत ते 6. ए बी सी डी ई आणि एफ हे 6 विद्यार्थी आहेत. त्यांना वेगवेगळ्या एक्झाम मध्ये
एका एक्झाम मध्ये वेगवेगळे गुण मिळालेले आहेत. ठीक आहे, तर 3 विद्यार्थ्यांनी ए पेक्षा अधिक गुण मिळवले. ठीक आहे, असे 3 विद्यार्थी आहेत बघा, त्यांनी ए पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत. म्हणजे एच्या खाली एचा चौथा नंबर येईल, एच्या खाली अजून 2 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, तर पुढे काय म्हटले पुढच्या पार्ट मध्ये, 2 विद्यार्थ्यांनी ए आणि डी च्या दरम्यानचे गुण मिळवले. ठीक आहे, आपण डी ला इथे लिहूयात. तर याच्यामध्ये काय, डी ए आणि डी च्या दरम्यान किती 2 विद्यार्थ्यांनी गुण मिळवलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये ए आणि डी च्या मध्ये काय अजून 2 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, ए झालं कट, डी झालं कट, म्हणजे आपल्याला अजून 4 पोझिशन शोधून काढायच्या आहेत. ठीक आहे, पुढच्या पार्ट मध्ये काय म्हटलेले आपण ते शोधून काढूयात. सी चे गुण हे ई च्या गुणापेक्षा अधिक आहेत. म्हणजे सी चे गुण अधिक आहेत ई च्या गुणांमध्ये. ज्यावेळेस आपण इथे पोझिशन लिहिणार तेव्हा नेहमी काय असणार आहे, ई हा खाली असणार आहे आणि सी हा वर असणार आहे. परत पुढच्या पाठ मध्ये काय म्हटलं आहे, मात्र सी चे गुण हे ई च्या गुणापेक्षा अधिक आहेत, मात्र एफ च्या गुणापेक्षा कमी आहेत. म्हणजे सी पेक्षा जास्त गुणाचे गुण आहेत तर एफ चे गुण असणार आहेत. म्हणजे आपण मांडणी करताना सी च्या वर नेहमी काय येणार आहे, तर एफ येणार आहे. म्हणजे आपल्याला इथे एक थोडस इथे माहिती मिळालेली आहे, इथे कसं आपल्याला पुट करायचं ते. ठीक आहे, आता आपण इथं पुट करू शकतो का, तर नाही, 4 पोझिशन आहे, तिथं कुठे ठेवणार आपण, तसं नाही ठेवू शकत. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, पुढची माहिती वाचा, एका विद्यार्थ्याला 3 पेक्षा कमी गुण, एका विद्यार्थ्याला बी पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. म्हणजे एक असा विद्यार्थी आहे त्याला बी पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. ठीक आहे, बी पेक्षा कमी गुण मिळालेले, म्हणजे कमी गुण मिळालेला विद्यार्थी कुठे असणार आहे, हा तर एंडला असणार आहे. म्हणजे आता किती राहिले आपल्याकडे, तर 3च पोझिशन राहिलेले, सी ई एफ अशा 3 पोझिशन राहिलेल्या आहेत. तर बघा इथे आपण 3 पोझिशन काढलेले आहेत. ते कसं असणार आहे आपल्याला माहितीनुसार काय, की सी पेक्षा ई हा सगळ्यात कमीच असणार आहे. समजा आपण इथे सी पुट केला तर ई कुठे येईल, खाली येईल, आणि सी पेक्षा जास्त कोण असणार आहे, तर एफ. ठीक आहे, आपल्याला 6 चे 6 पोझिशन मिळाल्या, तर हो मिळाले. आपण याला नंबरिंग करून घेऊया. ह्याला 1 नंबरचे जास्त मिळाले, ह्याला 2 नंबरचे, ह्याला 3 नंबरचे, ह्याला 4 नंबरचे, ह्याला 5 आणि ह्याला 6 नंबरचे गुण मिळालेले आहे. म्हणजे सगळ्यात जास्त कुणाला, तर डी ला जास्त मिळालेले आहेत गुण आणि ई ला कमी गुण मिळाले. ठीक आहे, आपण दिलेल्या माहितीनुसार मांडणी करून घेतली. आता बघा क्वेश्चन मध्ये त्यांनी जास्त गुण किंवा कमी गुण असं काही विचारलेलं नाहीये. त्यांनी बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, तर कोणाला 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण मिळालेले आहेत. बघा इथे 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण कोणाला मिळाले आपण हे काढलेलं आहे. तर त्याचं उत्तर काय येत आहे, तर उत्तर येते सी. आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2 सी हे त्याचं उत्तर येत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा आहे ना एसएससी चा क्वेश्चन आहे 2006 चा. तर याच्यामध्ये अर्धा क्वेश्चन लिहिलेलं बघा. याचं काय आहे, तर कागदाची घडी. तर कागदाची घडी केल्यावर ही डायग्राम कशी दिसणार, हा असा क्वेश्चन आहे. थोडी इनकम्प्लीट आहे, मी कम्प्लीट करते डायग्राम. ठीक आहे, हा चौरस आहे, हा त्रिकोण आहे आणि हा भरीव गोल आहे. ठीक आहे, तर कागदाची घडी केल्यावर ही आकृती कशी दिसणार असं त्यांनी विचारलेलं आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे, हा कागद आहे, हा बघा हा चौकोनी त्यांनी कागद दिलेला आहे. एक मिनिट, आपण त्याला व्यवस्थित ड्रॉ करूयात. ठीक आहे, हा चौकोनी कागद आहे आणि त्याची त्यांनी काय केले, मधोमध घडी मारलेली आहे, मधोमध. ठीक आहे, डॉट डॉट जिथे लाईन दिलेली आहे तिथून ती मधोमध अशी काय करणार आहेत, तर कागदाची घडी मारणार आहेत. तर त्याच्यामध्ये एका साईडला काय आहे, तर चौरस आहे, परत आहे त्रिकोण आणि खाली आहे छोटा भरीव गोल असा दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, दुसऱ्या साईडला काय आहे, तर 2 छोटे भरीव गोल, 2 छोटे भरीव गोल आहे आणि मग मोठा जो आहे तो असा पोकळ गोल आहे. ठीक आहे, मग यांची घडी मारली तर काय होणार आहे बघा, घडी मारली तर या साईडची जी प्रिंट आहे ती याच्यावरती उमटणार आहे. तर ती प्रिंट कशी दिसणार बघा, ही घडी मारली त्यांनी
एका कागदावर एका साईडवर एक साईड अशी तंतोतंत बसणार. ठीक आहे, ही साईड अशी ह्या कागदावरती अशी अशी बसणार, अशी घडी मारली तर. ठीक आहे, मग या चौकोनावरती काय प्रिंट होईल, तर हा छोटा भरीव गोल हा प्रिंट होणार आहे. हा त्रिकोणावरती काय प्रिंट होणार आहे, तर हा छोटा भरीव गोल प्रिंट होणार आहे. आणि या छोट्या गोलावरती काय होणार आहे, हा जो रिकामा ब्लँक गोल आहे ना, तो त्याच्यावरती प्रिंट होणार आहे. तर अशी डायग्राम आपल्याला ऑप्शन मध्ये कुठे दिसते बघा, तर अशी डायग्राम बघा आपल्याला दिसते ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. ठीक आहे, सोपं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आकृतीचा क्वेश्चन आहे. आपण याच्या आधी पण आकृतीचे क्वेश्चन घेतलेले आहेत आधीच्या लेक्चरमध्ये. आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स पण वापरलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पण आपल्याला ट्रिक्स वापरून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, तर हा क्वेश्चन 3 वेळा रिपीट झालेला आहे. एमपीएससी मध्ये झाले, एमपीएससी सिटी एक्झाम मध्ये झालेला आहे, एमपीएससी स्टेनोटायपिस्ट 2012 आणि नाशिक तलाठी 2015 मध्ये पण हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. म्हणजे बघा, ऍज इट इज झालेला आहे, ऑप्शन सहित आहे तशी डायग्राम आहे, तसा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही असं नाही म्हणायचं की मग एमपीएससीचे क्वेश्चन कशाला घेता, गट ब गट क चे क्वेश्चन कशाला घेता, फक्त सरळ सेवेचे घेता. तर हे क्वेश्चन आहे तसे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये रिपीट होत असतात. त्यामुळे आपण हे पण क्वेश्चन याच्याकडे दुर्लक्ष करायचे नाही, असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता तुम्ही बघा, आता हे सोडवायला, तर हे चौरसचा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. तर तुम्ही असं काउंट करणार का 1 2 3 4, असं तुम्हाला खूप वेळ लागणार. तुम्ही म्हणा हा एक चौकोन, मग हा एक चौकोन. मग तुम्ही ज्यावेळेस असं काउंट करणार त्यावेळेस कुठेतरी एखादा तुमच्याकडून काय होत असतो, चौरस हा मिस होतो आणि मग तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत नाही आणि एवढा सोपा क्वेश्चन तुम्ही त्याचे मार्क घालून टाकता. मग काय करायचं अशा वेळी, तर ट्रिकचा वापर करायचा. त्यामुळे तुमचा काय होणार आहे, तर वेळ पण वाचणार आहे. तर ठीक आहे, आपण बघूया आपण इथे ट्रिकचा वापर करून कसं सोडवणार आहोत ते. काय करायचं पहिल्यांदा, तर हे जे चौकोन आहेत, हे चौरस आहेत, त्यांना नंबरिंग देऊन घ्यायची. 1 2 3 4. आता वरच्या साईडला पण सेंड करणार आपण 1 2 3 आणि 4. बघा, आता यानंतर काय करायचं, तर हे 2 आणि 2 आहे यांची मल्टिप्लिकेशन करायची. हे 3 आणि 3 दिसतंय त्यांची मल्टिप्लिकेशन करायची. हे 4 आणि 4 दिसतंय यांची मल्टिप्लिकेशन करायची. आणि या सर्वांच्या मल्टिप्लिकेशनला आपण काय करायची, ऍडिशन करायची. आणि जे येणारं उत्तर आहे तेच आपलं काय असणार आहे, तर एकूण चौरसांची संख्या असणार आहे. ठीक आहे, मग आपण काय करूयात, 1 ला आहे तसं लिहून घेऊ. परत 2 गुणुले 2 करणार आपण, प्लस त्याचे ऍडिशन करणार कशामध्ये, 3 गुणुले 3. परत काय करणार, त्याला ऍड कशामध्ये करणार, 4 गुणुले 4. आणि आपलं जे येणार उत्तर असणार ते एकूण चौरसांची संख्या असणार आहे. ठीक आहे, सॉल्व्ह करूया. 2 2 4 3 3 9 आणि 4 चौक 16. ठीक आहे, बघा, तर आपण यांची ऍडिशन किती केली तर काय येते, हे 20 आणि 10 किती येते, तर 30 हे आपलं उत्तर येत आहे. म्हणजे एकूण चौरसांची संख्या किती असणार आहे, तर 30 असणार आहे. ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3, 30 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, अशा ट्रिकचा वापर करायचा म्हणजे एक्झाम मध्ये आपला टाइम वाचणार आहे. ठीक आहे, इथं किती चौरस असू द्या, तर इथे 4 पर्यंत, इथं 5 पर्यंत असू द्या, खाली 5 असू द्या, तुम्ही इथं ऍड काय करा, 5 मल्टिप्लाय बाय 5 हे आपण ऍड करायचं आहे. तर हे तुम्हाला वेगवेगळ्या चौरस शोधताना ह्या ट्रिकचा वापर होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. हा विधानांचा क्वेश्चन आहे बघा, खाली 2 विधाने दिली आहेत, त्यावरून कोणता निष्कर्ष काढता येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्यावरून काय करायचं, माहिती दिलेली असते, त्याच्यावरून वेन डायग्राम काढून घ्यायची आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येतं. ठीक आहे, काय म्हटलंय विधानामध्ये आपण बघूया. पहिलं विधान काय म्हणत आहे, तर सर्व स्त्रिया पक्षी आहेत असं ते म्हणत आहेत. ठीक आहे, आपण डायग्राम काढून घेऊया. सर्व स्त्रिया ह्या पक्षी आहेत. ठीक आहे, जर थोडी आपण मोठी डायग्राम काढूयात, तुम्हाला व्यवस्थित दिसणार. ठीक आहे, आपण याला काय म्हणूया, स्त्रिया. या स्त्रिया आहेत, या सर्व स्त्रिया काय आहेत, पक्षी आहेत. ठीक आहे, या सर्व पक्ष्यांमध्ये स्त्रिया येत आहेत का, तर हो. मग याला आपण काय म्हणणार आहे, तो पक्षी. बघा, आता दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटलंय, तर काही स्त्रिया वृक्ष आहेत. काही स्त्रिया काय आहेत, तर वृक्ष आहेत. बघा,
काही आहेत, हा पार्ट काहीचा पार्ट, याच्यामध्ये काय आहे, स्त्रिया पण आहेत आणि वृक्ष पण आहेत. मग आपण म्हणू शकतो का काही स्त्रिया वृक्ष आहेत, तर हो म्हणू शकतो आपण. ठीक आहे, ते आपण मी तुम्हाला समजण्यासाठी मध्ये ते हायलाइट केलंय, ते मी इथं काय करते, इरेज करते. ठीक आहे, पहिला निष्कर्ष काय म्हटलेला आहे, काय काही पक्षी वृक्ष आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही पक्षी वृक्ष आहेत, आहेत का बघा इथं, इथे याच्यामध्ये काय येते, पक्षी पण येत आहेत आणि वृक्ष पण येत आहेत. हा पार्ट जो हायलाइट केलेला आहे त्याच्यामध्ये पक्षी पण येत आहेत पण वृक्ष पण येतात. काय तर काही काही वृक्ष पक्षी पण आहेत, हे आपलं काय होतंय, तर बरोबर येते, काही पक्षी वृक्ष आहेत असं त्यांनी म्हटलंय. तर हे विधान काय असणार आहे, तर सत्य असणार आहे. ठीक आहे, दुसरा निष्कर्ष काय म्हटलं आपण ते बघून घेऊया. सर्व वृक्ष पक्षी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा डायग्राम बघा, तुम्हाला तसं वाटतंय का सांगा. बघा हा जो पार्ट आहे, हा याचा वृक्षाचा काही संबंध आहे का, त्या पक्षामध्ये वृक्ष येत आहेत का, तर नाही येत. हा पार्ट बघा, हा ओव्हरलॅप होतोय का वृक्षासोबत पक्षी सोबत, तर नाही होत. म्हणजे इथं तर पक्षी आणि वृक्षाचा काही संबंधच नाहीये. म्हणजे सर्व आहेत का, नाही, इथे आहे बघा हा ब्लँक केलेला, पण सर्व आहे का, काही आहे पण सर्व आहे का, तर नाही. म्हणजे आपला निष्कर्ष 2 काय असणार आहे, तर तो चुकीचा असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येते, तर ऑप्शन क्रमांक 1, निष्कर्ष 1 हाच फक्त सत्य आहे. म्हणजे आपला ऑप्शन येणार आहे 1. ठीक आहे, नेक्स्ट घेऊयात. बघा घड्याळाचा क्वेश्चन आहे. मागच्या 3 आपण लेक्चर मध्ये पण घड्याळाचे वेगवेगळे क्वेश्चन आपण सोडवलेले आहे. हा थोड्याशा वेगळ्या प्रकारचा आहे, हा लॉजिकचा क्वेश्चन आहे. आपण वाचून बघूयात. 24 तासामध्ये घड्याळाचे 3ही काटे सेकंड, मिनिट व तास एकमेकांना किती वेळा भेटतील असं त्यांनी विचारलेलं आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे, तुम्ही तोंडी पण त्याचं उत्तर देऊ शकता, पण काही काही जणांना कन्फ्युजन होतं. तर आपण ठीक आहे बघून घेऊयात. बघा हे घड्याळ काढूयात आपण. ठीक आहे, हे आपलं घड्याळ आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, मिनिट काटा, सेकंड काटा आणि तास काटा हे 3 वेळा एकमेकांना किती वेळा भेटतील असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा प्रत्येक किती 24 तासामध्ये प्रत्येक वेळी 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले असं जेव्हा वाजतं त्यावेळेस काय होणार आहे, तर तिन्ही काटे एकमेकावर येणार आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे, तर डायरेक्ट 24 वेळा तसं होणार आहे. बघा 12 वाजता पण तसं होतं, 1 वाजता पण तसं होतं. प्रत्येक तासाला 3 काटे एकमेकांना येऊन भेटतात. ठीक आहे, तर आपल्या ह्याचं उत्तर काय येणार आहे, तोंडीच उत्तर आहे. याच्यामध्ये वेगळं काय करून दाखवू शकत नाहीये, असंच आहे. तर याचे उत्तर काय येणार, तर 24 हे उत्तर येणार आहे. लॉजिकल उत्तर होतं, याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया. ओके, हा रिपीट झालाय क्वेश्चन, आपण पुढची स्लाइड घेऊया. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, 6 विद्यार्थी फोटो काढण्यासाठी एका रांगेत बसले आहेत. ठीक आहे, ही रांग, ठीक आहे, अशी रांग आहे समजा. ठीक आहे, तर 6 विद्यार्थी आहेत, काय करले, एका रांगेत बसले फोटो काढायला. के हा फी आणि आर च्या मध्ये बसलेला आहे. ठीक आहे, समजा आपण इथं फी लिहू, इथं आर कुठे तर लिहू. तर यांच्यामध्ये काय आहे, तर के बसलेला आहे, के बसलेला आहे. यम हा बी च्या शेजारी बसलेला आहे. ठीक आहे, नाही वरती काय म्हटले, फी हा यम च्या शेजारी बसलेला आहे. फी हा यमच्या, समजा इथं यम लिहिला, फी आणि यम काय शेजारी शेजारी आहेत. परत पुढच्या पाठ मध्ये काय म्हटलंय, यम हा बी चा शेजारी आहे. म्हणजे बी च्या शेजारी कोण आहे, यम च्या शेजारी कोण आहे, तर बी आहे. बी हा डाव्या बाजूच्या टोकावर बसलेला आहे. समजा ही डावी बाजू, ही झाली आपली तर उजवी बाजू. ठीक आहे, ही डावी बाजू उजवी बाजू, म्हणजे आपण बरोबर लिहिलेलं आहे. तर बी हा काय, तर डाव्या टोकावरती बसलेला आहे. ठीक आहे, किती 5 जणांच्या आपल्याला बाजू भेटली, जागा भेटलेले. शेवटी राहणारा कोण असणार आहे, तर एक शेवटी जो राहणार आहे तो आहे. तरी पुढे काय म्हटले त्यांनी बघा, तर क्यू हा आरच्या शेजारी बसलेला आहे. म्हणजे आरचा शेजारी कोण आहे, तर क्यू हा आहे. ठीक आहे, आपल्याला 6 जणांच्या पोझिशन भेटलेले आहेत. ह्या पोझिशननी फोटो काढायला ते 6 जण बसलेले आहेत. ठीक आहे, तर त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, तर फी हा कोणत्या 2 विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला आहे. तर त्यांनी विचारलेला आहे की फी हा कोणत्या 2 विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला आहे, हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघा हा व्ही आहे, तर कोणाच्या मध्ये बसलेला आहे, तो बसलेला आहे यम आणि के च्या मध्ये बसलेला आहे. म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये काय असलं पाहिजे, यम व के. तर कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2 यम व के हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात.
काय म्हटलेलं आहे, एका वर्गामध्ये रोहनचा सुरुवातीपासून 7वा व शेवटून 26वा क्रमांक आहे, तर त्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, एका वर्गामध्ये, हा एक वर्ग आहे, ठीक आहे. तर एका वर्गामध्ये रोहनचा सुरुवातीपासून 7वा क्रमांक आहे, हा पहिला विद्यार्थी, दुसरा विद्यार्थी, तिसरा विद्यार्थी, चौथा विद्यार्थी, 5वा विद्यार्थी, 6वा विद्यार्थी आणि 7वा कोण आहे, तर रोहन आहे हा. ठीक आहे, हा रोहन आहे आणि शेवटून 26वा क्रमांक आहे. ठीक आहे, त्याचा हा 26वा क्रमांक आहे शेवटून. म्हणजे इथं खाली किती असतील विद्यार्थी, तर 25 विद्यार्थी असणार. किती, म्हणजे रोहन ते शेवटचा विद्यार्थी यांच्यामध्ये किती असणार आहे टोटल विद्यार्थी, तर 25 विद्यार्थी असणार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर रोहन नंतर किती विद्यार्थी आहेत, तर 25 नंतर 25 विद्यार्थी आहेत. तर टोटल विद्यार्थी किती असं त्यांनी विचारलेलं आहे वर्गामध्ये. बघा, तर पहिले 6 विद्यार्थी, रोहन स्वतः, आणि रोहन नंतरचे किती, 25 विद्यार्थी. ठीक आहे, बघा ह्यांची ऍडिशन केली तर काय येते बघा उत्तर. बघा, हे 7 आणि 25 काय येते, तर 32 हे उत्तर येणार आहे. म्हणजे किती, 32 विद्यार्थी त्या वर्गामध्ये. त्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत, तर 32 विद्यार्थी हे त्या वर्गामध्ये आहेत. ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 32 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, काय म्हटलेलं आहे, जर अधिक व वजा चिन्ह आणि 4 व 8 या चिन्ह अंकांची आपापसात अदलाबदल केली तर खालीलपैकी समीकरण कोणते सत्य येईल. म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर ऑप्शन पडताळून पाहायचे आहेत, म्हणजे ते बरोबर आहे का. म्हणजे आपल्या इथं काढायचं काय, तर हे सॉल्व्ह केल्यानंतर इथं 0 आलं पाहिजे, हे सॉल्व्ह केल्यानंतर ह्या साईडला काय आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे, हे सॉल्व्ह केल्यानंतर काय आलं पाहिजे, 16, आणि हे समीकरण सॉल्व्ह केल्यानंतर 24. ज्याची लेफ्ट साइड आणि राईट साइड हे बरोबर येणार आहे तेच आपलं उत्तर असणार आहे. LHS इज इक्वल टू RHS. डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आपल्याला यायला पाहिजे. मग ठीक आहे, आपण तसं पुट करून बघूयात. ठीक आहे, हे सोडवलं तर 0 आलं पाहिजे, 0 आलं, 0 जर आलं तर तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण तपासून पाहूयात, आपल्याला माहिती आहे का, तर नाही माहिती, आपण करून बघूयात. ठीक आहे, आधी आपल्याला काय करायचे, चिन्हांची अदला बदल करायची. 4च्या ऐवजी काय करायचे, 8 घ्यायचे, 8च्या ऐवजी 4 घ्यायचे. ठीक आहे, इथं हे वजा, इथं काय करायचं, अधिक, अधिक आहे इथं वजा. ठीक आहे, 8 आणि 4 काय येणार आहे, तर 12, 12 वजा 12 काय येणार आहे, 0. LHS इज इक्वल टू RHS आले, उजवी बाजू बरोबर डावी बाजू आले, तर हो आलेला आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1 हेच आपलं उत्तर असणार आहे. पुढचं चेक करायची गरजच पडली नाही, कारण आपल्या पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला आपलं उत्तर भेटत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, आता हा क्वेश्चन थांबा, हे थोडंच तुम्हाला दिसत नसेल, मी लिहिते इथे 27 आहे बघा, हे 36 आहे आणि इथे आहे तो क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, तुम्ही जर इथे व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं ना, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या संख्येने याला भाग जातोय, या संख्येने याला भाग जातोय, म्हणजे ज्या समोरासमोरच्या संख्या आहेत त्यांना एकमेकांनी भाग जातोय. पण आता त्या गोलातल्या संख्येचं काय लॉजिक आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि विचारलं पण काय आहे त्यांनी, तर तेच विचारलंय, गोलातली संख्या कोणती असणार आहे. ठीक आहे, आपण आधी लिहून घेऊयात. 81 ने आपण काय करूया, 9 भाग घालूयात, काय येणार, तर 9 येईल. ठीक आहे, यांनी याला भाग घातला. आता काय करू, 56 ने 7 ला भाग घालूयात, तर काय येते, 8 हे येते. ठीक आहे, पुढच्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे बघा, तर 36 ला आपण 9 ने भाग घालूयात, काय येते, 4 येते. परत 27 ला 9 ने भाग घालायचा, म्हणजे समोरच्या संख्येला आपण भाग घालतोय फक्त, दुसरं काहीच नाही करत आहे. ठीक आहे, तर आता बघा,
जर यांची वजाबाकी केली तर काय येते बघा 1 येते, यांची वजाबाकी केली तर काय येते, आणि गोलातली संख्या काय आहे तर 1 आहे, 1 आहे. म्हणजे इथं लॉजिक काय लागतंय, दोन त्यांचा भागाकार, दोन ज्या संख्या आहेत समोरासमोरच्या त्यांचा भागाकार, आणि त्यांचा जो भागाकार येणार आहे त्यांच्या आपण काय करायचे तर वजाबाकी करायची आहे. मग आपण इकडे पण तेच करणार आहोत. आपल्याला काय लॉजिक लावायचंय, जे इकडे लावलं तेच. 36 ला 3 नी भाग घाला, 3 1 3, 3 2 6 म्हणजे 12 येत आहे. ठीक आहे. 27 ला 9 नी भाग, तर काय येते 3, 9 त्रिक 27. म्हणजे यांची वजाबाकी करा, काय येते बघा तर 9 येईल का, तर 9 येते इथं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ह्या गोलाच्या जागी, ह्या प्रश्नचिन्हाच्या गोलामधला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे तर येणार आहे 9 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. इथं काय येणार तर 9 येणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये 9 कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2, 9 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा आता हे समीकरण आहे आणि आपल्याला ते सोडवायचंय, चिन्हांची अदला बदल केलेली आहे त्यांनी त्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय लिहून घेऊयात. डॉलरला काय म्हटलेलं आहे तर अधिक म्हटले आहे, हॅशला काय म्हटलेलं आहे वजा म्हटलेलं आहे, आणि @ द रेटला काय म्हटलेलं आहे गुणुले म्हटलेलं आहे, आणि असा स्टारला काय म्हटलेलं आहे त्यांनी तर म्हटलेलं आहे भागिले. ठीक आहे. तर आपण सॉल्व्ह करून घेऊयात. 16 त्यांनी डॉलरचं साइन यूज केले बघा, 4 @ द रेट 5 परत हॅश 72 आणि इथे असं स्टार वापरलेला आहे, आणि 8 म्हटलं याची किंमत काढायला सांगितली. आपण चिन्हांच्या अदला बदल करून घेऊया. 16 डॉलरच्या ऐवजी काय केले त्यांनी प्लस वापरलेला आहे, 4 @ द रेटच्या ऐवजी गुणुले, 5 हॅशच्या ऐवजी वजा 72 आणि स्टारच्या ऐवजी वापरलेला आहे भागिलेचं चिन्ह वापरलेलं आहे. काय करायचा तर बॉडमासचा फॉर्म्युला इथं यूज करायचा सोडवताना. ठीक आहे. काय करणार आधी आपण काय करणार भागाकार करणार, काय येणार इथं 9 * 72, 4 पंचे 20, हे काय असणार आहे 16 ला अधिक. ठीक आहे. आधी आपण काय करूयात अधिक करून घेणार, काय येणार 36, 36 वजा 9 उत्तर काय येईल तर बघा आपलं उत्तर येते 27. ठीक आहे. करून बघा काय येते आपलं उत्तर तर 27 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये 27 कुठे तर ऑप्शन क्रमांक 2, 27 हे आपलं उत्तर येणार आहे. फक्त सोडवायचं होतं, चिन्हांच्या अदला बदल करायची होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. खालील मालिका पूर्ण करा त्यांनी असं म्हटलेलं आहे. बघा आता इथं काय लॉजिक लागतंय, कसं काय होतंय ते आपण बघणार आहोत. 112 असं दिले. ठीक आहे. परत BGH 117 असं दिलंय, सॉरी 2244 असं त्यांनी दिलेलं आहे. तर नेक्स्ट येणारी इथं सिरीज काय कंटिन्यू होणार ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. इथं बघा काय होतंय, ए नंतर 1 ची ऍडिशन होतीये, बी नंतर 1 ची ऍडिशन होते, ए नंतर 1 ऍड केलं काय ते बी, बी नंतर काय सी, ए बी सी. मग बघा ई नंतर काय ई एफ जी, म्हणजे काय होतंय तर 2 ची ऍडिशन होतीये. इथं खाली पण बघा काय जी एच, जी नंतर काय एच आय, परत काय होतीये 2 ची ऍडिशन होतीये. ठीक आहे. परत याच्यामध्ये काय होतंय एफ नंतर काय होतंय बघा एफ नंतर काय होतंय ई एफ, इथे एचच आहे का, हा ठीक आहे एचच आहे, ई एफ जी काय होतं ई एफ जी एच, कशाची होते तर 2 ची ऍडिशन होती. ठीक आहे. प्लस आपण काय करणार तिथं 2 लिहिणार. ठीक आहे. याच्यामध्ये पण काय व्हायला पाहिजे 2 ची ऍडिशन व्हायला पाहिजे. एच नंतर काय ना आय जे, कितीची ऍडिशन होते तर 2 ची ऍडिशन होती. ठीक आहे. आधी आपण हे लिहून घेऊयात. आता बघा म्हणजे इथं सेम लॉजिक लागलं पाहिजे. सी नंतर 1 ऍड केलं काय ते सी नंतर काय येणार डी, आय नंतर 2 ऍड करा तुम्ही आय जे के, म्हणजे इथं काय यायला पाहिजे के यायला पाहिजे. आता बघा जे नंतर पण प्लस काय करणार इथं वर 2 ऍड केलं म्हणून इथं पण काय करू आपण 2 ऍड केलं जे नंतर, जे एच आय काय आहे जे
ABCD अरे सॉरी JKL काय येणार, जे नंतर KL आपण दोनचीच ऍडिशन करत आहोत तर काय येतंय यल. DKL हा आपलं नेक्स्ट काय येणार आहे, तर आपल्या ऑप्शन मध्ये काय असलं पाहिजे DKL. बघा हे बघितलं तर आहे ना, ह्या याचा काहीच इथं संबंध नाहीये, हे सोडवायची पण गरज नाहीये. तुम्हाला डायरेक्ट DKL कुठे आहे तर एकदाच आहे DKL, म्हणजे आपलं उत्तर काय येणार डायरेक्ट तर DKL 313 हे उत्तर. हे पुढचं सॉल्व्ह करायची गरजच नाहीये, तुम्हाला इथंच तुमचं उत्तर भेटतंय. DKL ऑप्शन मध्ये कुठे आहे DKL आहे. आपला ऑप्शन काय येणार, ऑप्शन दुसरा येणार आहे DKL हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया. शेवटचा क्वेश्चन आहे बघा, हा पटातील श्रेणीचा हा क्वेश्चन आहे. बघा खूप सोपा क्वेश्चन आहे, तुम्हाला बघता क्षणीच लक्षात आलं असेल, पण ठीक आहे तरी आपण सॉल्व्ह करणार आहोत. काय दिलेलं आहे 4 8 16 32 64 डॉट 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 आणि 256. ठीक आहे, आपल्याला 64 नंतर येणारी संख्या ओळखायची आहे, कोणती आहे ते बघा. 4 दोन्ही 8 दोन्ही गुणाकार करायचंय. ठीक आहे, 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 32 दोन्ही 64 आणि आता इथे येणारी संख्या काय असणार आहे, 64 ला 2 नी गुणायचं आहे आणि येणारी संख्या हे आपलं उत्तर असणार आहे. 64 ला 2 नी गुणलं तर बघा आपलं उत्तर काय येते तर 128 हे आपलं काय येणार आहे उत्तर येणार आहे. म्हणजे इथे येणारी संख्या कोणती असणार आहे तर ती 128 ही संख्या असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये 128 कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे 128. ठीक आहे, सोपं होतं. चला आज आपण आहे ना 15 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. आतापर्यंत आपण मॅथ्स आणि रिझनिंगच्या बरेचसे क्वेश्चन आहेत, वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह केलेले आहेत. आपण ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवणार आहे, याच्यामध्ये आणखी क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे. हे आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम मध्ये याचा फायदाच होणार आहे, तुमची जास्तीत जास्त इथे प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.